पुणे महानगरपालिकेत भाजपच्या आजी माजी नगरसेविका भिडल्याचं एक प्रकरण समोर आले। माजी नगरसेविकेनं विद्यमान नगरसेविकेला काही अपशब्द वापरल्यानं मोठा वाद झालाय। पुणे महानगरपालिकेत झालेल्या या वादाचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होतोय। पुणे महापालिकेतील टक्केवारीच्या चर्चांनी यामुळे पुन्हा एकदा जोर धरलाय। विशेष म्हणजे यावेळी हा वाद थेट सत्ताधारी भाजपच्या गोटातच पेटल्याचं समोर आलंय। बाणेर मधील आदिवासी विद्यार्थिनींसाठी उभारण्यात येणाऱ्या निवासी शिक्षण केंद्राच्या कामावरून विद्यमान आणि माजी नगरसेविकांमध्ये महापालिकेतच वादावादीची घटना घडली। या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं महापालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। मंडळी, आधी हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा। इथं नको रूम मध्ये काय ठेकेदार प्रोजेक्ट कसं करताय येऊन दाखवून तर प्रोजेक्ट मध्ये बंद पाडून दाखवता गांधी तमाशा तर प्रोजेक्ट बंद करून दाखवायचा। त्याला नीट बोला, त्याला नीट बोलायला, त्याला नीट बोलायला, त्याला नीट बोलायला। तू आवाज बंद कर, तू आवाज बंद कर, तू आवाज बंद कर निर्लज्जबाई। काय कसं प्रोजेक्ट बंद करून दाखव। कोणाला कसं बोलतंय बाकीच्या गाडी कमी करा, बाकीच्या पुणे महानगरपालिकेमार्फत बाणेर मध्ये आदिवासी विद्यार्थिनींसाठी निवासी शिक्षण केंद्र उभारण्यात येत आहे। या प्रकल्पाचं सुमारे 85 ते 90% काम पूर्ण झालं असून उर्वरित कामासाठी तब्बल 3 कोटी रुपयांचं टेंडर काढण्यात आलंय। या टेंडरला स्थायी समितीची मंजुरीही मिळाली आहे, पण प्रकल्पाच्या अंतिम टप्प्यातच टक्केवारीच्या मुद्द्यावरून वातावरण तापल्याचं समोर आलंय। या कामाचा सुरुवातीपासून पाठपुरावा करणाऱ्या माजी नगरसेविका राजश्री काळे महापालिकेच्या भवन विभागात आल्या। तिथे विद्यमान नगरसेविका रोहिणी चिमटे आणि संबंधित कंत्राटदार उपस्थित होते। यावेळी कामाच्या अंमलबजावणीवरून दोघींमध्ये जोरदार खडाजंगी झाली। पुढे वाद इतका वाढला की आरोप प्रत्यारोपांच्या फैरींसह थेट शिवीगाळ पर्यंत हे प्रकरण गेलं। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सत्ताधाऱ्यांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। माजी नगरसेविका राजश्री काळे यांनी आरोप केलाय की हा प्रकल्प आदिवासी विद्यार्थिनींसाठी अत्यंत महत्त्वाचा असून अंतिम टप्प्यात टक्केवारीच्या कारणावरून कामात अडथळा आणला जातोय। तसंच नगरसेविका रोहिणी चिमटे यांनी कंत्राटदाराला टक्केवारी मिळेपर्यंत काम सुरू करू नका अशी धमकी दिली आहे। तसंच आपण स्थायी समिती सदस्य असल्याचा धाक दाखवत काम रोखण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही त्यांनी केलाय। दरम्यान या प्रकरणामुळे पुणे महापालिकेतील कारभार पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय। या आरोपांवर संबंधित नगरसेविकांची भूमिका काय असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। या दोघींमधील वाद हा खरंच टक्केवारीचा आहे का,
आणि टक्केवारीच्या आरोपांनी पेटलेला हा वाद नेमका कुठपर्यंत पोहोचतो, प्रशासन यावर काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओबाबत आणि या विषयाबाबत तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. यासह महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी लोकमत डिजिटलला फॉलो करा. पुण्याहून अश्विनी जाधव केदारीसह ब्युरो रिपोर्ट लोकमत.